नमस्कार. काय मग शोधावे का आपल्या हरवलेल्या मनाला? कुठे शोधावे नक्की हाही प्रश्नच आहे ना. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. ह्या बहिणाबाईंच्या पंक्तीप्रमाणे मन अगदी क्षणात आकाशात जाते. ही ह्याची चंचलता म्हणावी की शक्ती? चंचलता म्हणावी तर हे मोकाट कुठेही भटकते, अगदी क्षणात चंद्रावर तर कधी 7 समुद्रापलीकडे. एका नाण्याला 2 बाजू असतातच ना. मग आपल्यासाठी कुठली योग्य आहे तिचा निर्णय आपण नक्कीच घेऊ शकतो. आपल्या मनाच्या शक्तीचा आपण अंदाजही लावू शकत नाही. मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन केवढ केवढ आभायात भीमा येना. ह्या पंक्तीप्रमाणे मन आकाशातही मावू शकत नाही. असे शक्तिशाली मन रोजच्या आयुष्यात कुठे हरवून बसलो आहोत ते आपल्या स्वतःलाही माहीत नाही. आपले हे मन भौतिक वस्तूंच्या पलीकडचे आहे. ह्या भौतिक वस्तू जरी शक्तिशाली दिसत असतील तरी मनापुढे त्या क्षुल्लक आहेत. भौतिक वस्तू आपल्या मनाला बांधून ठेवू शकत नाही, पण आपण मात्र ह्या भौतिक वस्तूंमध्ये बांधलो गेलो आहोत. त्यामुळे आपण आपल्या शक्तीला मर्यादित करून टाकले आहे. त्यामुळे आपणच आपल्या मनाच्या शक्तीला क्षीण करून टाकले आहे. त्याचे अस्तित्व संपवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आपल्याला हवा दिसत नाही, मग तिचे अस्तित्व नाकारता येते का? नाही ना. त्या हवेला संपवण्याच्या प्रयत्नात आपण संपले जाऊ. तसेच आपल्या मनाचे अस्तित्व संपले तर आपल्या असण्यालाही काही अर्थ उरणार नाही. आपण मनाचे अस्तित्व जपण्याचा नक्की प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.